फ्रॅग्रन्सच्या बाबतीत एक इंटरेस्टिंग गोष्ट मला सापडली आहे. तुम्ही पाहू शकता की जनरली फ्रॅग्रन्समध्ये मी बघितलं आहे की प्रेझेंटेशन आणि व्हॉल्यूम हा खूप इम्पॉर्टंट आहे व्हॅल्यू ॲड करण्यासाठी. अदरवाईज तुम्ही पाहाल तर साधारण 50 mlच्या अशा 5-5 mlच्या 6-10 बॉटल आहेत एवढूशा बॉक्समध्ये ठेवता आल्या असतात, पण दॅट डझंट फील लाईक अ गुड व्हॅल्यू, राईट. हे पण 350 वगैरेची MRP तर 1200ची आहे त्यांच्या ओरिजिनल वेबसाईटवर, पण आय गेस 350-400 पर्यंत साधारण इथे 600 पर्यंत मिळून जातं अमेझॉनवर. आणि तुम्ही बघायला गेलं तर ॲक्च्युली परफ्युम्स आणि अत्तरमध्ये व्हॉल्यूम खूप कमी असते. ही बॉटल पण मोठी दिसते, यातला हा पार्ट पण काचेचा आहे आणि तुम्ही बघाल किती थिक बॉटल आहे, राईट. हा पण लाईक स्प्रेयर एवढाच आहे पण बॉटल इतकी मोठी, सो बॉटल मोठी दिसणं. तुम्ही इथे पण पाहू शकता की साधारण अर्धा सेंटीमीटरची थिकनेस आहे. सो आतला चौकोन आहे ना तेवढाच परफ्यूम आहे, राईट. सो टू कॅल्क्युलेट की ॲक्च्युली अत्तर परफ्यूम या सगळ्या गोष्टींमध्ये याच्यामध्ये व्हॉल्यूम इतकूच आहे ॲक्च्युअल प्रॉडक्ट, पण हे असं सगळं बनवणं खूप इम्पॉर्टंट होतं. याने त्याची व्हॅल्यू ॲड होती. अदरवाईज इट लुक्स कॉस्टली. एवढीशी गोष्ट तुम्हाला 600 रुपयाला विकली गेली तर आपण साधारण घेणार नाही, पण हे ॲड केल्यावरती कलेक्ट करायला ट्रॅव्हल करायला चांगलं पडतं. ऑब्व्हियसली अशी व्हॅल्यू पण ॲड होते आणि व्हॉल्यूम वाईज पण ॲड होते. दे कुड हॅव मेक इट स्मॉलर, कॉम्पॅक्ट बनवता आलं असतं. एक अत्तरचं पण एक्झाम्पल देतो. ही आहे एक लोकल अत्तरची बॉटल, रूह खस नावाचा अत्तर आहे. ह्याच्यात तुम्ही बघाल याच्यामुळे आणि असं वाटतं की पूर्ण एवढं सगळं व्हॉल्यूम असेल, तर पण तुम्ही खालून बघाल तर ॲक्च्युअल व्हॉल्यूम एवढंच आहे. सो 3 mlची बॉटल आहे. भले 100 रुपयाला मिळाली असेल, 200 रुपयाला मिळाली असेल, पण ती इतकंच व्हॉल्यूम आहे त्याच्यामध्ये. इंटरेस्टिंग, राईट.